Okay, so today we'll start simple payback period. So already आपण yesterday काल बघितलं होतं. We have seen this yesterday lecture simple payback period. So once again I'll revise. Payback period is nothing but it is a time required for an energy efficiency method to cover its म्हणजे energy efficient methods, purchase cost, installation and running cost. Okay. सो द पेबॅक पिरियड म्हणजे काय, जेवढा पेबॅक पिरियड जास्त असेल तेवढं ती एनर्जी इफिशियंट मेथड काय होते, फेल जाते. फेल म्हणजे काय, दॅट इज नॉट युजफुल टू पर्टिक्युलर इंडस्ट्री ऑर ऑर्गनायझेशन. आणि पेबॅक पिरियड जेवढा शॉर्ट असेल तेवढं काय असतं, ते युजफुल असतं. सो काल मी सांगितलं होतं, एक जस्ट अन एक्झाम्पल दिलं होतं तुमचंच स्टुडंटचं, की वेन युअर पॅरेंट आर इन्व्हेस्टिंग अराउंड 1 लाख रुपये फॉर 3 इयर्स, म्हणजे 3 वर्षासाठी 1 लाख रुपये जर इन्व्हेस्ट केले असतील अँड आफ्टर कम्प्लिटिंग युअर डिप्लोमा, राईट सर, तुम्हाला एका विद्यार्थ्याला 10,000ची नोकरी लागली आणि दुसऱ्या विद्यार्थ्याला 20,000ची नोकरी लागली, तर अर्थातच पेबॅक पिरियड कुणाचा कमी असणार आहे, जो 20,000ची सॅलरी आहे त्याचा काय असणार आहे, पेबॅक पिरियड कमी. कारण त्याचं इफिशियन्सी काय आहे, म्हणजे मनी गेन जो काय सॅलरी आहे ती जास्त आहे, राईट. सो 20,000 ज्या स्टुडंटला जॉब लागलेला आहे, तर त्याचं काय असणार आहे, पेबॅक पिरियड कमी. म्हणजे काय, त्यांनी कोणती नोकरी जॉईन करायला पाहिजे, ज्याचं पेमेंट 20,000 आहे, ऑब्व्हियसली त्याचा पेबॅक पिरियड कमी असणार आहे. आणि त्यामुळे दॅट इज इफिशियंट, म्हणजे 20,000 इज इफिशियंट दॅन दी 10,000. सिमिलरली तसंच एनर्जी ऑडिट करताना, एनर्जी ऑडिटमध्ये काय असतंय, आपण ऑब्झर्वेशन्स असतात, रिडिंग्स असतात, मेजरमेंट्स असतात, आणि मग एनर्जी इफिशियंट मेथड कुठल्या कुठल्या अप्लाय करू शकतो, त्याचं काय असतं, त्याच्यामध्ये सगळं इन्क्लूड केलेलं असतं. तर एनर्जी इफिशियंट मेथड जर त्याचा टाइम किंवा पेबॅक पिरियड कमी असेल तरच ते एनर्जी ऑडिट प्रोजेक्ट जो आहे तो सक्सेसफुल होतो. अदरवाईज काय होतं, तो सक्सेसफुल होत नाही किंवा हाय रिस्क असते. म्हणजे एनर्जी इफिशियंट मेथडसाठी आपल्याला खूप खर्च करावा लागतो. फॉर एक्झाम्पल, एखाद्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये जर आपल्याला एनर्जी ऑडिट करायचं असेल तर आपल्याला काही मशीन्स रिप्लेस कराव्या लागतात. म्हणजे जुन्या कन्व्हेन्शनल मशीन्स आहेत की ज्याचं एजिंग झालेलं आहे आणि त्याचं आउटपुट सुद्धा कमी आहे. अशा मशीन्स रिप्लेस करायचे म्हणजे आपल्याला नवीन मशीन्स एनर्जी इफिशियंट परचेस करावे लागतील. आणि एनर्जी इफिशियंट मशीन्स म्हटलं की त्याची कॉस्ट काय असणार आहे, जास्त असणार आहे. ओके. सो आपल्याला एनर्जी ऑडिट प्रोजेक्टसाठी काय करावं लागतात, पैसे सुद्धा खूप खर्च करावे लागतात आणि मगच आपल्याला काय मिळतं, त्याचा रिझल्ट मिळतो. पण तो जो रिझल्ट आहे विदिन 2 इयर्स, 3 इयर्स, 4 इयर्स मिळत नसेल, तर तो एनर्जी ऑडिट प्रोजेक्ट जो काय आहे दॅट विल बी द इनइफिशियंट. सो कमीत कमी पेबॅक पिरियड जर असेल, सो दॅट प्रोजेक्ट विल बी इफिशियंट. थोडक्यात काय, पेबॅक पिरियड काय पाहिजे, कमी पाहिजे. देन अँड देन वी कॅन इम्प्लिमेंट एनर्जी इफिशियंट मेथड ऑर दॅट प्रोजेक्ट्स. ओके. सो हे आपण काल बघितलं होतं. तर आज आपण काय बघणार आहोत, आज आपण पेबॅक पिरियडवरचे प्रॉब्लेम्स बघणार आहोत आणि एनर्जी फ्लो बघितलेलं होतं. आपण काय बघणार आहोत, एनर्जी ऑडिट प्रोसेस बघणार आहोत आज, आणि प्लस एबीसी अनालिसिस, असे 3 पॉइंट्स आपण आज बघणार आहोत. परत एकदा रिपीट करते, प्रॉब्लेम्स ऑन सिम्पल पेबॅक पिरियड, सेकंड एनर्जी ऑडिट प्रोसेस किंवा फ्लोचार्ट आपण बघणार आहोत, आणि थर्ड आहे एबीसी अनालिसिस. खूप सिंपल आहे, इट इज नॉट गिवन इन द सिलेबस, बट परीक्षेला ते विचारलेलं आहे. इवन फॉर आय स्कीम त्याला विचारलेलं आहे. ओके. सो आपण हे बघितलं होतं पेबॅक पिरियड. परत एकदा फॉर्म्युला आपण रिवाइज करूया. पेबॅक पिरियड, फर्स्ट कॉस्ट डिवायडेड बाय नेट अॅन्युअल सेव्हिंग. सो नॉर्मली फर्स्ट कॉस्ट म्हणजे काय असतं, एनर्जी इफिशियंट प्रोजेक्ट जो आहे ते म्हणजे काय असतं, फर्स्ट कॉस्ट म्हणजे जे आपण रिप्लेस करणार आहोत नवीन एनर्जी इफिशियंट डिव्हाइस, ते म्हणजे काय असते, फर्स्ट कॉस्ट. आणि नेट अॅन्युअल सेव्हिंग म्हणजे जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टमधनं किती सेव्हिंग होणार आहे ते म्हणजे काय असणार आहे, नेट अॅन्युअल सेव्हिंग. मग इथं दिलेलं आहे फॉर्म्युला. नेट अॅन्युअल सेव्हिंग म्हणजे एक्झिस्टिंग अॅन्युअल एनर्जी कॉस्ट म्हणजे जे जुनं आहे ते, आणि नवीन आपण जे एनर्जी इफिशियंट इक्विपमेंट बसवणार आहोत, राईट, त्याची कॉस्ट. हे डिवाइड केलं की आपल्याला काय मिळतं, पेबॅक पिरियड मिळतं. ओके. सो द पेबॅक पिरियड म्हणजे कॅपिटल कॉस्ट ऑफ द प्रोजेक्ट म्हणजेच एनर्जी इफिशियंट प्रोजेक्ट डिवायडेड बाय नेट अॅन्युअल सेव्हिंग्स. ओके. नाव रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, ते आपण काल बघितलं होतं. परत एकदा सांगते, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल तुमचंच आपण घेऊया की
तुमच्या पॅरेंट्सनी 1,00,000 रुपये 3 वर्षासाठी इन्व्हेस्ट केले आणि तुम्ही 1 वर्षानंतर किंवा एक 6 महिन्यानंतर तुम्ही काय करताय, 1,00,000 रुपये तुमचे थ्रू द सॅलरी, जॉब लागल्यानंतर थ्रू द सॅलरी तुम्ही ओव्हरकम करताय. मग ते 6 महिन्यापर्यंत तुम्ही काय करत असता, जे इन्व्हेस्ट केलेलं आहे तुमच्यात 1,00,000 रुपये, तेच तुम्ही काय करता, रिकव्हर करता. म्हणजे त्याला आपण रिटर्न म्हणू शकत नाही. म्हणजे 6 महिन्यापासून फॉर एक्झाम्पल एखादा स्टुडंट असेल, 6 महिने जॉब केला, 6 महिन्यापर्यंत तो 1,00,000 रुपये काय करतोय, अजून रिकव्हर करतोय. सो ते 6 महिन्यापर्यंत जे काय पैसे कमवलेले आहेत सॅलरीमधून, तर ते रिटर्न ऑन म्हणत नाही आपण. ओके. तर ते काय, अजून तो रिकव्हरच करतोय पैसे, 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट केलेले. पण 6 महिन्यानंतर जो 7 मंथ येणार आहे, राईट, तर त्या मंथमधली जी काय सॅलरी असणार आहे, 6 महिन्यानंतरच्या मंथमधली जी सॅलरी असणार आहे, ती सॅलरी म्हणजे काय म्हणू शकतो आपण, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. म्हणजे इन्व्हेस्ट केले होते 1,00,000, ते कधी निघाले, 6 महिन्यामध्ये 1,00,000 रुपये त्या थ्रू द सॅलरी त्या स्टुडंटनी कमवले. ओके. पण 1,00,000 1,00,000 कमवल्यानंतर जे काय त्याच्याकडे आता सॅलरी येणार आहे 7व्या मंथ मधली, ती सॅलरी म्हणजे काय असणार आहे, बेसिकली ROI, म्हणजेच रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. म्हणजे 1,00,000 रुपये तुमचे रिकव्हर झाले आणि 1,00,000 नंतर जे पैसे येणार आहेत, ते म्हणजे प्रॉफिट असणार आहे ऍक्च्युली. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजेच आपण म्हणू शकतो प्रॉफिट ऑन इन्व्हेस्टमेंट. मग हा फॉर्म्युला आहे, नेट प्रॉफिट ड्यू टू द प्रोजेक्ट डिवायडेड बाय कॉस्ट ऑफ द इन्व्हेस्टमेंट इन दॅट प्रोजेक्ट. म्हणजे मी इथं सांगू शकते की कॉस्ट ऑफ द इन्व्हेस्टमेंट 1,00,000 रुपये आपण पकडूया. ओके. सो 1,00,000 रुपये आणि एका वर्षासाठी जर आपण बघितलं, तर एका वर्षाची सॅलरी पूर्ण 12 महिन्याची सॅलरी ऍड करायची. ते म्हणजे काय असणार आहे, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. ओके. सो आय होप यू अंडरस्टूड दिस कन्सेप्ट. सो आता न्यूमरिकल्स ऑन सिम्पल पेबॅक पिरियड. सो MSBT ला हे प्रॉब्लेम्स विचारलेले आहेतच आणि खूप सिम्पल आहेत प्रॉब्लेम्स. फक्त आपल्याला 2च फॉर्म्युले यूज करायचे आहेत पेबॅक पिरियडचा. ओके. सो क्वेश्चन नंबर 1, an energy conservation project of rupees 5 lakhs saves 20 units of energy daily if a rate of electricity is rupees 7 per unit. Calculate payback period. Comment on this payback period, whether investment should be done or not. Also write risk involved in this investment. Assume number of working days is 250. ओके. सो आता आपल्याला काय दिलेलं आहे, एक प्रॉब्लेम दिलेला आहे, त्याच्यामध्ये काय काय सांगितलंय बघूया आपण. गिव्हन डेटामध्ये, सो स्टार्टिंग कॉस्ट ऑफ एनर्जी कन्झर्वेशन प्रोजेक्ट, म्हणजे इथं पहिलीच लाईन आहे, एनर्जी कन्झर्वेशन प्रोजेक्ट 5 लॅक्स. म्हणजे आपल्याला पेबॅक पिरियड मधला जो न्यूमरेटर आहे, काय न्यूमरेटर आहे, कॅपिटल कॉस्ट ऑफ द प्रोजेक्ट डिवायडेड बाय इक्विपमेंट, सॉरी डिवायडेड बाय नेम ऑर इक्विपमेंट. सो ते काय आलं, 5 लॅक्स. म्हणजे आपल्याला न्यूमरेटर मिळालेला आहे. सो आता आपल्याला काय काढायचं आहे, डिनॉमिनेटर. मग त्यासाठी त्यांनी दिलेलं आहे, त्या पद्धतीने आपण काढूया. ओके. सो पहिल्यांदा गिव्हन डेटा बघूया. कॉस्ट ऑफ एनर्जी कन्झर्वेशन प्रोजेक्ट, इट इज 5 लॅक्स. डेली एनर्जी सेव्हिंग्स म्हणजे 5 लाख इन्व्हेस्ट केल्यानंतर किती एनर्जी सेव्ह होते, 20 युनिट्स डेली. म्हणजे डेली किती एनर्जी सेव्ह होते, 20 युनिट्स. ओके. आपल्याला प्रोजेक्ट कुठला आहे काय माहित नाही, वेदर इट इज मोटर और बल्ब, काही माहित नाहीये. फक्त प्रोजेक्टचं नाव दिलेलं आहे आणि ते प्रोजेक्ट इम्प्लिमेंट केल्यानंतर किती होऊ शकतं, 20 युनिट डेली सेव्ह होऊ शकतं. सो आपल्याला प्रोजेक्ट कुठला आहे काय त्याच्याशी मॅटर नाही, फक्त प्रोजेक्टची कॉस्ट मिळाले, दॅट्स इट. ओके. नाव रेट ऑफ इलेक्ट्रिसिटी. सो किती आहे रेट ऑफ इलेक्ट्रिसिटी, रुपीज 7 पर युनिट, 7 पर युनिट. नंबर ऑफ वर्किंग डेज काय आहेत, 250 डेज त्यांनी दिलेले आहेत. ओके. सो वर्षातले जे असतील ते किती दिलेले, 250 दिवस दिलेले आहे. नाव we know that payback period is equal to capital cost of the project or equipment in rupees divided by net annual savings. आता आपल्याला न्यूमरेटर रेडीमेड दिलेला आहे, 5 लाख रुपये फक्त न्यूमरेटर मध्ये टाकलं, फिनिश. नाव वी हॅव टू फाइंड आउट डिनॉमिनेटर. आपल्याला डिनॉमिनेटर काय आहे, नेट अॅन्युअल सेव्हिंग काढायचे. सोपं आहे. नेट अॅन्युअल सेव्हिंग्स, नेट अॅन्युअल सेव्हिंग्स इन रुपीज इज इक्वल टू युनिट सेव्ड डेली, डेली युनिट किती सेव्ह होतात, इनटू नंबर ऑफ वर्किंग डेज आणि इनटू टॅरिफ
रेट पर युनिट. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, नेट अॅन्युअल सेव्हिंग काढायचं असेल तर डेली किती युनिट सेव्ह होतात, मल्टिप्लाय करायचं, डेलीला एवढे होतात. तर त्यांनी किती दिवसांसाठी काढायचं आहे वर्किंग डेज 250. सो 250 साठी किती युनिट सेव्ह होणार? एका दिवसासाठी 20. तर 250 साठी किती? तर ऑब्व्हियसली आपल्याला काय करावं लागेल, तिथं मल्टिप्लाय करावं लागेल. सो इथं मल्टिप्लाय केलंय नंबर ऑफ वर्किंग डेज इंटू टॅरिफ रेट पर युनिट. टॅरिफ रेट म्हणजे काय? इलेक्ट्रिसिटीचं रेट जे आहे ते किती दिलंय? ₹7 पर युनिट. असे किती युनिट्स आहेत? दिवसा 20 युनिट सेव्ह होतात एका दिवसाला. तर 250 दिवसाला किती होतील आणि त्याचं बिल किती येईल 250 दिवसाचं? म्हणजे आपण इथं काय केलं, इथं इंटू टॅरिफ केलेलं आहे ₹7. ओके. सो किती आलं ते? सो टोटल इथं दिलेलं आहे. पेबॅक पिरियड किती आलेला आहे? पेबॅक पिरियड इज इक्वल टू एनर्जी. इथं काय दिलेलं आहे? कॅपिटल कॉस्ट ऑफ द प्रोजेक्ट किती आहे? ₹5,00,000. ओके. आणि हे जर आपण मल्टिप्लाय केलं 20 इंटू 250 इंटू 7 तर ते किती आलेलं आहे? 35,000 आलेलं आहे. 35,000. सो पेबॅक पिरियड इन इयर्स इज इक्वल टू कॅपिटल कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट, एनर्जी कन्झर्वेशन प्रोजेक्ट डिवायडेड बाय नेट अॅन्युअल सेव्हिंग. ते प्रोजेक्टची कॉस्ट किती आहे? ₹5,00,000 जे रेडीमेड दिलेलं आहे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये. आणि हे जे 35,000 आहे ते आपण काढलेलं आहे. ओके. सो हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर काय येतं? 14.2857 डेज. ओके. म्हणजे आता आपण हे केलं, जे पॉइंटच्या आधीच आहे ते इयर्स असतं आणि 2857 हे डेज आहे. ओके. त्याचं आपल्याला कन्व्हर्जन मंथमध्ये करायचं असेल तर आपल्याला 30नी काय करायला पाहिजे? डिवाइड करायला पाहिजे. सो आपल्याला पुढचे मंथ्स आणि डेज येतात. ओके. सो आता टोटल पेबॅक पिरियड किती झाला सांगा? 14 इयर्स 3 मंथ्स 13 डेज. किंवा तुम्हाला हे पुढचं करायचं नसेल तर फक्त इथपर्यंत ठेवलं तरी चालेल. 14 इयर्स 2857 डेज असं लिहिलं तरी चालतं. नॉट नेसेसरी दॅट you have to convert 14 years again 3 months and 13 days, doesn't matter. ठीक आहे. सो हा 14 वर्षानंतर काय होणार आहे? आपल्याला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळणार आहे. ओके. सो 14 वर्षापर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल. म्हणजे जे ₹5,00,000 इन्व्हेस्ट केलेले आहेत ते 14 वर्षापर्यंत निघणार नाही. 14 वर्षापर्यंत ते ₹5,00,000 तसेच म्हणजे त्याचं कन्झम्पशन होणार. आपल्याला लगेच प्रॉफिट होणार नाही. मग 14 वर्षांनंतर ते पण 3 मंथ्स आणि 13 डेज नंतर जे काय एनर्जी बिलमध्ये रिडक्शन होईल, ओके, सेव्हिंग होईल, ते म्हणजे काय असणार आहे? रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. पण हा जो पिरियड बघितला 14 इयर्स इज अ टू लॉंग और टू मच पिरियड. ओके. म्हणजेच इथं दिलेलं आहे की 14 इयर्स जर पेबॅक पिरियड येत असेल आणि 14 इयर्ससाठी आपण ₹5,00,000 जर आपले रिकव्हर होत नसतील 14 वर्षापर्यंत, तर हा पेबॅक पिरियड ऑब्व्हियसली आपल्याला इम्प्लिमेंट करायला नाही पाहिजे. कारण पेबॅक पिरियड किती आहे? 14 इयर्स 3 मंथ्स 13 डेज मीन्स इट इज अ टू लॉंग प्रोजेक्ट. आणि त्याच्यामधनं जे गेन आहे ते सुद्धा काय असणार आहे? कमी असणार आहे. म्हणून त्यांनी सांगितलं होतं प्रॉब्लेममध्ये, पाठीमागच्या स्लाइड्समध्ये, की कमेंट ऑन दिस पेबॅक पिरियड वेदर इन्व्हेस्टमेंट शुड बी डन ऑर नॉट. तेच आपण कमेंट लिहिणार आहे. आणि ऑल्सो राईट रिस्क इन्व्हॉल्ड इन दिस इन्व्हेस्टमेंट. तेच आपण इथं लिहिलंय ग्रीन कलरच्या लाईनमध्ये. लाईफ अँड कॉस्ट ऑफ एनर्जी कन्झर्वेशन इक्विपमेंट इज मोर and 14 years is too long period. If the equipment fails, maintenance expenses and the cost increases, then this project will fail. म्हणजे 14 वर्ष आपल्याला हा पिरियड तर जास्त आहेतच, पण 14 वर्षाच्या आत सपोज ते एनर्जी इक्विपमेंट, एनर्जी इफिशियंट इक्विपमेंट असेल, सपोज मोटर असेल, राईट, तर ती मोटर जी असेल एनर्जी इफिशियंट मोटर, त्याचा मेंटेनन्स किंवा ती जर फेल झाली तर परत ह्याची कॉस्ट काय होते? एनर्जी कन्झर्वेशन प्रोजेक्ट जो आहे त्याची कॉस्ट इन्क्रीज होते. ओके. जर फेल झालं तर, म्हणून इथे लिहिलेलं आहे मेंटेनन्स एक्सपेन्सेस, त्यामुळे कॉस्ट काय होते? प्रोजेक्टची इन्क्रीज होते. म्हणून हा प्रोजेक्ट काय जाऊ शकतो? फेल जाऊ शकतो. सो थोडक्यात काय, 14 वर्ष हा पिरियड, पेबॅक पिरियड आहे तो जास्त आहे. त्यामुळे हा जो प्रोजेक्ट आहे 5,00,000 प्रोजेक्ट, एनर्जी कन्झर्वेशन प्रोजेक्ट, जे पैसे लागणार आहेत एनर्जी कन्झर्वेशन प्रोजेक्टसाठी, ते इन्व्हेस्ट न केलेलं चांगलं. सो थोडक्यात काय, द पेबॅक पिरियड इज टू लॉंग, हेन्स दिस प्रोजेक्ट शुड नॉट बी इम्प्लिमेंटेड. दॅट्स इट. दिस इज द आन्सर. किंवा हे आपण कमेंट लिहू शकतो. काय इम्प्लिमेंट करू शकत नाही?
तर एकतर पिरियड जास्त आहे आणि कॉस्ट ऑफ द एनर्जी कन्झर्वेशन इक्विपमेंट सुद्धा जास्त आहे आणि सपोज मध्येच 14 वर्षाच्या आतच काय झाला प्रोजेक्ट फेल झाला तर काय होऊ शकतो आणखीन कॉस्ट वाढू शकते. त्यामुळे हा जो प्रोजेक्ट आहे 5 लाखचा प्रोजेक्ट एनर्जी कन्झर्वेशन प्रोजेक्ट इट शुड नॉट बी इम्प्लिमेंटेड. कळतंय का? इट शुड नॉट बी इम्प्लिमेंटेड. नाउ नेक्स्ट न्यूमरिकल. हॅलो, ऐकू येतंय ना? हां, म्हणजे प्रॉब्लेम समजायलाय ना ते? ठीक आहे. ओके, ओके. नाउ द सेकंड प्रॉब्लेम. ओके. सो ॲक्चुअली प्रॉब्लेम्स कमी विचारतात. एखादा प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतो. मग त्यातले जेवढे आलेले होते ई स्कीम, जी स्कीम, आय स्कीम ते प्रॉब्लेम्स कलेक्ट केले तिथे. ओके. सो सेकंड, a 10 HP motor is used for 20 hours per week to pump water. A new motor has to be replaced to save 5 kWh of energy during each hour. If the cost of new motor is 45,000, calculate payback period with electricity cost of rupees 4.20 per kWh. सो आता बेसिकली याच्यात काय दिलेलं आहे मोटर रिप्लेस करायची आपल्याला. ओके. मग आता काय आहे जुनी मोटर 10 HP ची आहे. किती तासासाठी वापरली जाते? आठवड्यामध्ये 20 तास त्याचं वर्किंग असतं. 20 अवर्स पर वीक 20 तास पर वीकमध्ये काय केलं जातं मोटर वापरली जाते फॉर पंपिंग दी वॉटर. आता नवीन मोटर आणायची आहे. ओके. सो नवीन मोटर जी आणली तर ती किती सेव्ह करतं 5 kWh म्हणजे 5 kWh ऑफ एनर्जी ड्युरिंग इच अवर म्हणजे प्रत्येक तासासाठी किती सेव्ह करतं ते 5 किलोवॅट. ठीक आहे. तर आपल्याला पर वीकला किती सेव्ह करतं मंथला किती सेव्ह करतं ते काढणार आहोत आपण. आणि काय दिलेलं आहे इफ द कॉस्ट ऑफ न्यू मोटर म्हणजे आपल्याला इथं काय दिलेलं आहे ऑलरेडी एनर्जी कन्झर्वेशन प्रोजेक्टची कॉस्ट किंवा आपण म्हणू शकतो कॅपिटल कॉस्ट ऑफ द प्रोजेक्ट डायरेक्टली दिले न्यूमरेटर डायरेक्टली दिलेला आहे किती आहे 45,000 रुपये. ओके. म्हणजे न्यूमरेटर आपल्याला डायरेक्टली मिळाला. आता आपल्याला काय करायला पाहिजे मग डिनॉमिनेटर नेट अॅन्युअल सेव्हिंग्स. ठीक आहे. आणि आता त्यांनी काय सांगितलंय पेबॅक पिरियड कॅल्क्युलेट करा आणि इलेक्ट्रिसिटीची कॉस्ट काय आहे 4.20 पर केडब्ल्यूएच म्हणजे पर केडब्ल्यूएच किंवा पर युनिटला किती रुपये आहे 4.20. आता गिवन डेटा बघूया आपण. जुनी मोटर जी आहे 10 HP ची वर्किंग अवर्स त्या मोटरचे किती आहे 20 अवर्स पर वीक. एनर्जी सेव्ह नवीन मोटर आणणार आहोत राईट तर ते किती सेव्ह करतं 5 kWh पर आवर. आणि कॉस्ट ऑफ न्यू मोटर म्हणजेच कॅपिटल कॉस्ट ऑफ द प्रोजेक्ट किंवा इक्विपमेंट किती आहे रुपीज 45,000. एनर्जी कॉस्ट काय आहे म्हणजे पर केडब्ल्यूएच ला किती लागतं 4.20 हे दिलेलं आहे पर केडब्ल्यूएच. आता पेबॅक पिरियड आपल्याला माहिती आहे हा एकच फॉर्म्युला वापरायला लागतो आपल्याला मेन पेबॅक पिरियड इज इक्वल टू कॅपिटल कॉस्ट ऑफ द प्रोजेक्ट डिवायडेड नाही और इक्विपमेंट कॅपिटल कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट और इक्विपमेंट इन रुपीज डिवायडेड बाय नेट अॅन्युअल सेव्हिंग्स इन रुपीज. आता इथे कॅपिटल कॉस्ट आपल्याला डायरेक्टली मिळाला किती आहे 45,000. मग आता आपल्याला काय काढायचं आहे मोस्टली नेट अॅन्युअल सेव्हिंग्स. सो नेट अॅन्युअल सेव्हिंग्स काढायचं आपल्याला नेट अॅन्युअल सेव्हिंग्स काढायचं असेल आपल्याला तर काय करायचं आहे आउटपुट ऑफ मोटर HP मध्ये दिलेलं आहे तर आपल्याला कशात काढायचं आहे मोटरचं कन्व्हर्जन किलोवॅट मध्ये करायचं आहे. सो आपण त्याच्यासाठी काय केलेलं आहे आउटपुट ऑफ मोटर जे HP मध्ये आहे दिलेलं ते आपल्याला कशात कन्वर्ट करायचं आहे KW मध्ये. तर तो फॉर्म्युला आहे आउटपुट ऑफ मोटर इन KW इज इक्वल टू 10 HP इंटू 735.5 म्हणजे HPचं किलोवॅटमध्ये करताना ह्यांनी काय करावं लागतं आपल्याला गुणावं लागतं प्रोडक्ट करावं लागतं त्याचं मल्टिप्लाय करावं लागतं. आणि 1,000 का केलेलं आहे तर त्याचं जे आहे किलोवॅट नुसतं वॅटमध्ये जर आपण केलं तर वॅटमध्ये करताना त्याचा जो काय म्हणू शकतो व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू जास्त येते मग त्याला आपल्याला किलोवॅटमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे म्हणून इथं काय केलेलं आहे 1,000. म्हणजे नुसतं जर मी इथं लिहिलं आउटपुट ऑफ मोटर इन वॅट लिहिलं असेल तर 10 HP इंटू 735.5 एवढंच येणार डिवायडेड बाय येणार आहे. मग ते जे आन्सर येईल ते आपलं कशामध्ये असणार आहे वॅटमध्ये. मग परत तो जो व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू जास्त असते म्हणून आपण त्या वॅटचं कन्व्हर्जन किलोवॅटमध्ये करायचंय म्हणून आपण काय केलं इथं डिवायडेड बाय 1,000. गेटिंग इन हे कळतंय का
भागिले आपण काय केलं 1000 का केलं वॅटचं कन्व्हर्जन किलोवॅटमध्ये करायचं म्हणून आपण 1000 नी काय केलं इथं डिवाइड केलं. ओके. सो आउटपुट ऑफ मोटर 10 HP आहे. HPचं कन्व्हर्जन करण्यासाठी आपण 735.5 वॅटनी काय केलं मल्टिप्लाय केलं आणि वॅटचं किलोवॅटमध्ये करायचंय म्हणून 1000 नी भागलं. ठीक आहे. सो आता किती आलं इथं 7.355 किलोवॅट. ओके आउटपुट ऑफ मोटर. आता अॅन्युअल किलोवॅट कन्झ्युम्ड बाय ओल्ड मोटर. आता जुनी जी मोटर आहे त्या जुन्या मोटरचं काय आहे दिलेलं आहे कन्झम्पशन दिलेलं आहे 7.355 इंटू 20 अवर्स म्हणजे किती तास सुरू असते पर वीकमध्ये 20 तासासाठी आणि इंटू 4 वीक्स इंटू काय केलेलं आहे 12 मंथ्स. ओके. सो आता काय केलेलं आहे इथं अॅन्युअल एनर्जी कन्झ्युम्ड बाय ओल्ड मोटर आपण काढलेलं आहे. काय केलंय त्याच्यामध्ये किलोवॅट मोटरचं आउटपुटचं रेटिंग घेतलेलं आहे. किती तासासाठी सुरू असते आणि ते अझ्युम केलं की किती 4 वीक्स म्हणजे पर मंथ किती असणार आहे 4 वीक्स ते सुरू असणार आहे आणि 12 मंथसाठी ते असणार आहे. ओके. सो अॅन्युअल KWH कन्झ्युम्ड बाय ओल्ड मोटर किती आलं 7060.8 दॅट इज 7060.8 किलोवॅट आलेलं आहे. हे झालं ओल्ड मोटरचं. आता आपल्याला काय काढायचं आहे न्यू मोटरचं काढायचं आहे. ठीक आहे. सो हे फक्त आपण KWH काढलेलं आहे. नेक्स्ट टोटल अॅन्युअल एनर्जी कॉस्ट ऑफ ओल्ड मोटर म्हणजे आता आपल्याला बिल थोडक्यात काढायचं आहे. टोटल अॅन्युअल एनर्जी कॉस्ट ऑफ ओल्ड मोटर म्हणजे काय येणार हे कन्झम्पशन आलं 7060.8 इंटू आपण काय केलं 4.20. आता हे 4.20 काय आहे तर 4.20 काय केलेलं आहे इथं एनर्जी कॉस्ट आहे. ठीक आहे 4.20 एनर्जी कॉस्ट आहे. तर इथं 4.20 रुपीज. सो टोटल अॅन्युअल एनर्जी कॉस्ट ऑफ ओल्ड मोटर इज रुपीज 29,655.36 म्हणजे 29,655.36 काय येणार आहे त्याचं एनर्जी कॉस्ट आहे त्या मोटरची. ठीक आहे. आता हे झालं जुन्या मोटरचं झालं. आता सेम काय काढायचं आपल्याला नवीन मोटर जे आहे ते किती युनिट सेव्ह करणार आहे तेच. ओके अॅन्युअल KWH सेव्ड बाय न्यू मोटर. आता नवीन मोटर किती सेव्ह करणार आहे ते. सो इथं काय आहे 5 काय घेतलेलं आहे 5 इंटू 20 अवर्स इंटू 4 वीक्स इंटू 12 मंथ्स. ओके आता हे कसं आलं ते सांगूया मग असं आपण बघूया. जुन्या मोटरचं काय होतं आउटपुट घेतलं होतं आपण 20 अवर्स सुरू आहे ते वीक्स आपण ॲझ्युम केले 4 वीक्स आणि काय केलंय 12 मंथ म्हणजे वर्षाचं आपण काढले. तर इथं बाकी सगळं सेम आहे 20 अवर्स 4 वीक्स 12. इथं आता 7.355 काय घेतलंय आपण जुन्या मोटरचं आउटपुट घेतलंय आणि इथं काय घेतलेलं आहे आपण नवीन मोटर किती सेव्ह करतोय एनर्जी सेव्हिंग बाय न्यू मोटर इज 5 किलोवॅट पर अवर म्हणून आपण इथं काय घेतलंय 5 घेतलेलं आहे कळतंय. सो इथं आपण काय घेतलंय 5 किलोवॅट पर अवर नवीन मोटर काय करते एनर्जी सेव्ह करते म्हणून इथं आपण 5 घेतलेलं आहे. बाकी सगळं 5 अवर्स इंटू 5 किलोवॅट सेव्ह करते इंटू 20 अवर्स मोटर सुरू असते ॲझ्युम केले 4 वीक साठी सुरू आहे. ओके आणि 12 मंथ म्हणजे अॅन्युअल काढायचे आपल्याला. ठीक आहे. तर अॅन्युअल एनर्जी सेव्ड बाय न्यू मोटर किती आलं 4800 किलोवॅट. ओके KWH. नाव अॅन्युअल सेव्हिंग बाय न्यू मोटर. आता आपल्याला काय करायचं आहे हे KWH सेव्हिंग झालं. ठीक आहे मग अशी किती होतं 7060.8 आता किती आलेलं आहे 4800 किलोवॅट अवर. ठीक आहे. सो अॅन्युअल सेव्हिंग बाय न्यू मोटर इज इक्वल टू काय केलं आपण आता रुपीज मध्ये काढायचं म्हणजे एनर्जी कॉस्ट काढायचं आहे थोडक्यात. इथं एनर्जी कॉस्ट बाय न्यू मोटर 4800 म्हणजे हे काय झालं KWH झालं त्याला इंटू आपण काय केलं टॅरिफनी काय केलं गुणलं म्हणजे आपल्याला एनर्जीची कॉस्ट काढायची आहे 4.20 मग प्रमाणेच केलंय. ठीक आहे किती आलं रुपीज 20,160 म्हणजे 20,160 रुपये काय झाले सेव्ह झाले. कळतंय. म्हणजे आता इथं आपण बघू शकतो जुन्या मोटरचं किती होतं 29,655.36 रुपये आणि नवीन मोटरचं काय आलंय 20,160. तुम्हाला फरक दिसतोच इथे. ठीक आहे. आता पे बॅक पिरियड इन इयर्स.
आता कॉस्ट ऑफ न्यू एनर्जी कॉस्ट ऑफ न्यू मोटर इज 45,000 म्हणजे आपल्याला हे रेडीमेड दिलेलं आहे. नवीन मोटर जी आहे ती 45,000 रुपयाची आहे. ते आपण ठेवलं इथं म्हणजे पुट केलं. नेक्स्ट अॅन्युअल सेव्हिंग्ज बाय न्यू मोटर. अॅन्युअल सेव्हिंग्ज बाय न्यू मोटर किती होतंय? 20,160 रुपये. ठीक आहे. सो डायरेक्टली आपण इथं पुट केलं आणि पेबॅक पिरियड इन इयर्स इज 2.232 इयर्स. पेबॅक पिरियड किती आलेला आहे? 2.232 इयर्स. म्हणजे हा पेबॅक पिरियड काय आहे? थोडासा कमी आहे. जो आपण पाठीमागच्या प्रॉब्लेममध्ये बघितलं 14 वर्ष होता. इथे किती आहे? फक्त 2.232 इयर्स. ठीक आहे. सो आता इथं आपल्याला कमेंट वगैरे काहीच विचारलेलं नाहीये. प्रॉब्लेममध्ये जर आपण बघितलं तर इथं काही विचारलं नाही. सिम्पली काय सांगितलेलं आहे? कॅल्क्युलेट पेबॅक पिरियड एवढंच म्हटलेलं आहे. कमेंट वगैरे विचारलेलं नाहीये. त्यामुळे इथं आपण काय लिहायचं नाही. सो पेबॅक पिरियड आपण कॅल्क्युलेट केला 2.232 इयर्स. ठीक आहे. सो आता इथे नेट अॅन्युअल सेव्हिंग तुम्हाला प्रश्न पडला असेल, की आपण प्रॉब्लेममध्ये फॉर्म्युलामध्ये बघितलं होतं. जुन्या नेट अॅन्युअल सेव्हिंग जर काढायचं असेल, जुन्यामधून नवीन मायनस करायचं ते नेट अॅन्युअल सेव्हिंग. पण इथं डायरेक्टली त्यांनी काय दिलेलं आहे, किती सेव्ह करते हे दिलं आहे. त्यामुळे आपण ही स्टेप काय केलंय? स्किप केलेली आहे. डायरेक्टली आपल्याला इथं दिलेलं आहे. त्यामुळे आपण काय केलंय? अॅन्युअल सेव्हिंग्ज बाय न्यू मोटर घेतलेलं आहे. आणि 45,000 डिवायडेड बाय 20,160 केल्यानंतर किती येतं पेबॅक पिरियड? 2.232 इयर्स. सो हा एक प्रॉब्लेम झाला. नाव द थर्ड प्रॉब्लेम. सेम आहे. फार काय त्याच्यामध्ये चेंजेस नाहीये. ओके. A 10 HP electrical motor is being used for 10 hours per week to grind feed. A new replacement motor is estimated to save 5 kilowatt hour of energy during each hours of operation. If the replacement cost of 10 HP motor is 45,000, calculate simple payback period. Assume electricity cost is 4.50 per kWh. सेम प्रॉब्लेम आहे. काही नाही, फक्त इथं काय दिलेलं आहे? मगाशी 20 अवर्स पर वीक होतं. इथं किती दिलंय? 10 अवर्स पर वीक दिलेलं आहे. आणि इथं जे इलेक्ट्रिसिटीची कॉस्ट होती ती किती आहे? मगाशी 4.20 होतं. इथं किती दिलंय? 4.50 दिलेलं आहे. बट स्टिल आपण बघूया प्रॉब्लेम्स. मोटर आउटपुट 10 HP, वर्किंग अवर्स 10 अवर्स पर वीक, एनर्जी सेव्हिंग 5 किलोवॅट अवर पर अवर, cost of new motor 45,000, energy cost 4.50, payback period, cost of new motor divided by annual saving by new motor. So net annual saving by replacement, number of working hours into energy saved during each hours into cost per kWh and 12 months. Okay. So 10 hours per week, 5 kilowatt and 4.50 and 12 months. Okay. So rupees 2,700 काय झालं? सेव्ह झालेला आहे. पेबॅक पिरियड 45,000 डिवायडेड बाय 2,700. पेबॅक पिरियड 16.67 इयर्स. सो हा झाला पेबॅक पिरियड. ओके. सो अशा पद्धतीचेच न्यूमरिकल्स काय केले जातात? विचारले जातात. जर काय तुम्हाला डाऊट असेल चॅट बॉक्समध्ये टाका किंवा कॉल करा. आय विल गिव्ह दी आन्सर ऑफ युअर डाऊट्स. ओके. आता काय आहे? एनर्जी ऑडिट प्रोसेस. फ्लो चार्ट खूप खूप सिंपल आहे. प्रोसेस फ्लो चार्ट. सो एनर्जी ऑडिट सुरू करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला ज्या ऑर्गनायझेशनमध्ये एनर्जी ऑडिट करायचं आहे तिथं ऑब्व्हियसली काय घ्यायला पाहिजे? मीटिंग घ्यायला पाहिजे. ठीक आहे. सो एनर्जी ऑडिट प्रोसेस मीटिंग घ्यायची आहे. त्याच्यामध्ये स्टार्टअप मीटिंग येणार. मग त्या स्टार्टअप मीटिंग नंतर अनालिसिस ऑफ एनर्जी यूज, नेक्स्ट कलेक्शन ऑफ बेसिक डेटा, ऑब्झर्वेशन ऑफ ॲक्च्युअल फील्ड, कॉस्ट बेनिफिट अनालिसिस. ओके. आणि रिपोर्टिंग आणि लास्टला काय? ॲक्शन प्लॅन फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ एनर्जी सेव्हिंग मेजर्स. ओके. सो आता पहिल्यांदा कुठनं स्टार्ट होतंय तर स्टार्टअप मीटिंग, अनालिसिस ऑफ एनर्जी यूज, कलेक्शन ऑफ बेसिक डेटा, ऑब्झर्वेशन ऑफ ॲक्च्युअल फील्ड, कॉस्ट बेनिफिट अनालिसिस आणि रिपोर्टिंग. आणि लास्टला मग काय असतं? ॲक्च्युअल आपला एनर्जी कन्झर्वेशन प्रोजेक्ट स्टार्ट होतो. ॲक्शन प्लॅन फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ एनर्जी सेव्हिंग मेजर्स ऑर सेव्हिंग मेजर्स. सो हा काय फ्लो चार्ट आहे? हा परीक्षेला विचारला गेलेला आहे. ड्रॉ फ्लो चार्ट और एनर्जी ऑडिट प्रोसेस.
किंवा ड्रॉ एनर्जी ऑडिट प्रोसेस और ड्रॉ फ्लोचार्ट फॉर एनर्जी ऑडिट प्रोसेस. सो हा प्रोसेसचा काय झालं, फ्लोचार्ट झाला. ठीक आहे. आता आपण ह्याचं वन बाय वन एक्सप्लेनेशन बघूया नेक्स्ट स्लाइड्समध्ये. सो पहिलं स्टार्टअप मीटिंग. सो स्टार्टअप मीटिंग इथं दिलेलं आहे, मीटिंग इज विथ ओनर और हेड ऑफ द डिपार्टमेंट्स अँड इट कंटिन्यूज अंटिल इम्प्लिमेंटेशन ऑफ एनर्जी सेव्हिंग मेजर्स. म्हणजे स्टार्टअप मीटिंग आपल्याला आता कुठल्याही ऑर्गनायझेशनचं एनर्जी ऑडिट करायचं तर डायरेक्टली आपण इक्विपमेंट घेऊन डायरेक्टली फील्डला व्हिजिट देत नाही. पहिल्यांदा काय करतो, जे ऑर्गनायझेशन असेल, फॉर एक्झाम्पल आपण इंडस्ट्री घेऊया. एखाद्या इंडस्ट्रीचं XYZ इंडस्ट्रीचं काय करायचं, एनर्जी ऑडिट करायचं आहे. तर डायरेक्टली आपण इन्स्ट्रुमेंट्स घेऊन किंवा डायरेक्टली क्वेश्चन्स विचारायला जात नाही क्वेशनरी घेऊन. तर आपल्याला काय घ्यावं लागतं, मीटिंग घ्यावी लागते. मग त्या मीटिंगमध्ये कोण-कोण असेल? हेड ऑफ द डिपार्टमेंट असेल मे बी किंवा ओनर असेल त्या इंडस्ट्रीचा. ओके. सो पहिल्यांदा सगळ्यात मेन इम्पोर्टंट काय आहे, स्टार्टअप मीटिंग. सो स्टार्टअप मीटिंग पासून एनर्जी ऑडिट काय होतं, सुरू होतं. मग त्या स्टार्टअप मीटिंगमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंट म्हणजे क्वालिटी चेक असेल, प्रोडक्शन डिपार्टमेंट असेल किंवा इन्व्हेंटरी डिपार्टमेंट असेल, असेंब्ली डिपार्टमेंट असेल, ह्या सगळ्या डिपार्टमेंटच्या हेड्सना बोलवलं जातं. ओनर सुद्धा असतील, परत सीईओ सुद्धा असू शकतात, राइट? सो जे मेन इम्पॉर्टंट पर्सन्स आहेत त्यांची मीटिंग होते विथ द एनर्जी ऑडिट टीम. एनर्जी ऑडिट टीम बरोबर त्यांची काय होते, मीटिंग होते. आणि ही मीटिंग फक्त स्टार्टिंगला होत नाही, तर ती मीटिंग कुठपर्यंत कंटिन्यू राहते, टिल द एनर्जी ऑडिट काय सक्सेसफुली कंडक्ट होत नाही तोपर्यंत ही मीटिंग असते. म्हणजे काय, स्टार्टिंगला एकदम मीटिंग घेतलं झालं असं नाही. ही प्रत्येक वेळेला मीटिंग असते. म्हणजे पर मंथला असेल, 6 महिन्यांनी असेल, आफ्टर 6 मंथ असेल आणि सगळ्यात लास्टला कधी असेल, जेव्हा एनर्जी ऑडिट प्रोसेस किंवा जे ऑडिट प्रोजेक्ट आहे कंप्लीट होतो. म्हणजे त्याचे रिझल्ट्स येतात. तोपर्यंत ह्या मीटिंग्स काय असतात, कंटिन्यूज होतात. म्हणजे एक मीटिंग घेतली, 2 मीटिंग नाही. जेव्हा-जेव्हा मीटिंगची गरज असेल, तेव्हा-तेव्हा ही मीटिंग घेतली जाते. सो ही स्टार्टअप मीटिंग झाली. नेक्स्ट एनालिसिस ऑफ एनर्जी यूज. सो ह्याच्यामध्ये काय केलं जातं, आयडेंटिफिकेशन ऑफ एनर्जी यूज इन डिफरंट एरिया. म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलं जातं, जस्ट एक थोडे क्वेश्चन्स विचारून काय केले जातात, की किती एनर्जी वापरली जाते, कुठले-कुठले डिपार्टमेंट आहेत. बऱ्यापैकी रफ आयडिया घेतली जाते, की किती एनर्जी वापरली जाते प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये. ते काय केलं जातं, अॅनलाईज केलं जातं. Next, collection of basic data. By asking questions to operators or personnel, data is collected. For example, number of operating hours, duty cycle of machines, load on system, power consumption, etc. सो या थर्ड स्टेजमध्ये काय केलं जातं, कलेक्शन ऑफ डेटा. आणि आपण बघितलं की एनर्जी ऑडिटमध्ये क्वेश्चनरी प्रिपेअर केली जाते. सो त्या क्वेश्चनरी थ्रू आपल्याला काय मिळतात, वेगवेगळे आन्सर्स किंवा नेसेसरी इन्फॉर्मेशन मिळते. सो थोडक्यात काय, कलेक्शन ऑफ डेटामध्ये काय विचारलं जातं, नंबर ऑफ क्वेश्चन्स किंवा क्वेश्चनरीची गरज कधी लागते, कलेक्शन ऑफ बेसिक डेटाला. ओके. सो याच्यामध्ये काय केलं जातं, क्वेश्चन्स विचारले जातात आणि क्वेश्चन्स विचारल्यानंतर म्हणजे जो ऑपरेटर आहे किंवा जो पर्सन आहे जिथे वर्क करतो, म्हणजे शॉप फ्लोअर असेल, एखाद्या मशीनवर असेल, म्हणजे सपोज एखादी मशीन आहे, मोटर असेल, राइट? सो त्या मोटर ऑन ऑफ करण्यासाठी किंवा त्या मोटरचं जे काही काम आहे, तो एखादा व्यक्ती करत असेल, त्याला ऑपरेटर म्हणतो आपण. तर त्या ऑपरेटरला काय क्वेश्चन्स विचारले जातात आणि क्वेश्चन्स कशा पद्धतीचे विचारले जातात, तर त्या मोटरचं ऑपरेटिंग अवर्स किती आहेत ते आपल्याला त्या ऑपरेटरकडून मिळतं. ड्युटी सायकल कशी असते, म्हणजे बॅचमध्ये मोटर सुरू असते का इंटरमिटेंट ऑपरेशन असतं का कंटिन्युअस असतं? मोटरचा लोड कसा असतो, म्हणजे मोटरचं लोडिंग सिस्टम कशी आहे? पॉवर कन्झम्पशन काय आहे त्या डिपार्टमेंटचं? असं सगळ्या डिपार्टमेंटचा डेटा हा थर्ड स्टेजला काय केला जातो, कलेक्ट केला जातो बाय आस्किंग क्वेशन्स. नेक्स्ट, ऑब्झर्वेशन ऑफ ॲक्चुअल फील्ड. ओके. सो आता इथं काय आहे, ॲक्चुअल जी एनर्जी ऑडिट टीम असते ती ॲक्चुअल फील्डला व्हिजिट देते. मग तेच लिहिले ऑब्झर्वेशन ऑफ ॲक्चुअल फील्ड. आता ह्याच्यामध्ये काय केलं जातं, व्हिजिट टू ॲक्चुअल वर्किंग फील्ड अँड आयडेंटिफाय एरियाज वेअर वी कॅन सेव्ह दी एनर्जी. म्हणजे ह्या फोर्थ स्टेजला काय केलं जातं, ऑडिटची टीम त्या इंडस्ट्रीमधल्या प्रत्येक फ्लोअरला, प्रत्येक डिपार्टमेंटला व्हिजिट देते आणि व्हिजिट देत असताना आपल्याला काय आयडियाज येतात, की कुठं आपण एनर्जी सेव्ह करू शकतो. फॉर एक्झाम्पल एक एक डिपार्टमेंट घेऊया आपण. ऑफिस डिपार्टमेंट किंवा क्वालिटी चेक डिपार्टमेंट घेऊया. असंच जर बघितलं,
तर सपोज तिथं इनकॅन्डेन्सेंट लॅम्प असतील किंवा CFL लॅम्प असतील किंवा जुने रेग्युलेटर्स असतील, इलेक्ट्रिकल रेग्युलेटर्स, हे फक्त ऑब्झर्वेशननी आपल्याला कळतं, की कुठल्या प्रकारचे रेग्युलेटर्स, कुठल्या प्रकारचे लॅम्प वापरलेत. तर ते बघितल्यानंतर आपल्याला कळतं, की येस, ह्या डिपार्टमेंटमध्ये, क्वालिटी चेक डिपार्टमेंटमध्ये जर आपण ऑर्डिनरी लॅम्प किंवा जो रेग्युलेटर आहे, इलेक्ट्रिकल रेग्युलेटर, तो जर रिप्लेस केला, तर आपण इथे एनर्जी काय करू शकतो, ह्या एका डिपार्टमेंटमध्ये थोडीफार एनर्जी आपण सेव्ह करू शकतो. सो हे सगळं कधी कळतं, जेव्हा ऑब्झर्वेशन केलं जातं कुणाकडून, एनर्जी ऑडिट टीमकडून त्या इंडस्ट्रीच्या प्रत्येक डिपार्टमेंटचं. सो थोडक्यात फोर्थ जो स्टेप आहे, त्या फोर्थ स्टेपमध्ये ॲक्चुअली द एनर्जी ऑडिट टीम इज व्हिजिटिंग टू द ईच अँड एव्हरी डिपार्टमेंट ऑफ दॅट इंडस्ट्री अँड इट आयडेंटिफाईज एरिया where we can save the energy. Okay, so that is done in the fourth step. Now the fifth step, cost benefit analysis. So in this analysis of data collected and observed energy conservation opportunities is done. Analysis is in terms of energy efficient project versus benefit of that project. So थोडक्यात ह्याच्यात काय आहे, कॉस्ट बेनिफिट अनालिसिस मध्ये जो काय डेटा आपण कलेक्ट केलेला आहे, म्हणजे कुठं थर्ड स्टेजमध्ये आपण जो क्वेश्चन्स विचारून जो डेटा कलेक्ट करणार आहोत तो डेटा, आणि ऑब्झर्वेशन ऑफ ऍक्च्युअल फील्ड हा डेटा, ह्या दोन्ही डेटाचं काय केलं जातं, थर्ड आणि फोर्थ मधला जो डेटा आहे त्याचं काय केलं जातं, अनालिसिस केलं जातं. आणि अनालिसिस केल्यानंतर काय केलं जातं, की ऑब्व्हियसली जे काय अनालिसिस असेल ते लास्टला कुठे येऊन थांबतं, पैशामध्येच येऊन थांबतं, मनी, राईट? सो अनालिसिस इज इन टर्म्स ऑफ एनर्जी इफिशियंट प्रोजेक्ट वर्सेस बेनिफिट. म्हणजेच काय, की आता एनर्जी इफिशियंट प्रोजेक्ट जर आपण इम्प्लिमेंट करायचं झालं तर त्याचा कॉस्ट किती येणार आहे आणि ते इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर आपल्याला बेनिफिट किती येणार आहे, त्याचं अनालिसिस काय केलं जातं, फिफ्थ स्टेजमध्ये केलं जातं. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर CFL रिप्लेस केला एलईडीनी, तर त्या एलईडीची कॉस्ट किती असणार आहे, आणि एलईडीचं जे काय पॉवर कन्झम्पशन आहे ते CFL पेक्षा कमी असणार आहे ऑब्व्हियसली, आणि त्याच्यामुळे जे बिल येणार आहे, लाईट बिल, ते किती कमी येईल. ओके, त्याचं काय केलं जातं, इथं अनालिसिस केलं जातं. दिस इज जस्ट अन एक्झाम्पल. ओके, म्हणजे काय, सपोज जुनी मोटर असेल तर रिप्लेस केल्या नवीन मोटरनी, तर त्याचं बेनिफिट किती असणार आहे. ओके, बेनिफिट काय पाहिजेत, ऑब्व्हियसली जास्त पाहिजेत. कशापेक्षा, एनर्जी इफिशियंट प्रोजेक्ट्स पेक्षा थोडंफार जास्त पाहिजेत बेनिफिट्स, तरच तो प्रोजेक्ट काय करू शकतो, आपण इम्प्लिमेंट करू शकतो. तर हे कॉस्ट बेनिफिट अनालिसिस काय केलं जातं, एनर्जी इफिशियंट प्रोजेक्ट आणि त्या एनर्जी इफिशियंट प्रोजेक्टमधून होणारे जे काय फायदे आहेत त्याचं काय केलं जातं, अनालिसिस केलं जातं. नेक्स्ट, सिक्स्थ, रिपोर्टिंग. आता जे काय आपण स्टार्टिंग पासून इम्प्लिमेंट केलेलं आहे, सॉरी इम्प्लिमेंट नाही केलेलं, जे काय डिस्कशन झालेलं आहे ते सगळ्याचा काय केला जातो, रिपोर्ट केला जातो. सो ह्याच्यामध्ये टू मेक डिटेल्ड रिपोर्ट अँड सबमिट टू द फायनल अथॉरिटी. सो रिपोर्टिंग मध्ये काय केलं जातं, जे डेटा कलेक्ट केलेला आहे, जो ऑब्झर्व डेटा आहे आणि जे कॉस्ट बेनिफिट अनालिसिस आहे, ह्या सगळ्याचं काय केलं जातं, डिटेल रिपोर्ट केला जातो. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटचं एनर्जी सेव्हिंग मेजर्स, आत्ताच एनर्जी कन्झम्पशन किती आहे, ओके, आणि सपोज एनर्जी इफिशियंट मेथड जर वापरल्या तर त्याच्यानंतरचं एनर्जी कन्झम्पशन किती येईल, त्याच्यानंतर बिल किती कमी येईल, ह्या सगळ्याचा डिटेल रिपोर्ट केला जातो. आणि हा रिपोर्ट कुणाला सबमिट केला जातो, फायनल अथॉरिटी. मग ते फायनल अथॉरिटी मे बी ओनर असेल किंवा प्रत्येक डिपार्टमेंटचे हेड असतील किंवा सीईओ असतील, राईट? ते जे फायनल ऑथॉरिटी आहे त्याला काय केलं जातं, सबमिट केला जातो. अँड द लास्ट स्टेज, ऍक्शन प्लॅन फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ सेव्हिंग मेजर्स. ओके, मग ह्याच्यामध्ये काय केलं जातं, आफ्टर पासिंग रिपोर्ट, इम्प्लिमेंटेशन ऑफ एनर्जी इफिशियंट प्रोजेक्ट इज स्टार्टेड अँड इट इज मॉनिटर्ड कंटिन्युअसली. म्हणजे याच्यामध्ये प्रोजेक्ट, आता असं नाही की प्रत्येक ओनर प्रोजेक्ट अप्रुव्हल करेलच असं नाही, त्यांच्या बजेटमध्ये असेल तरच प्रोजेक्ट काय केला जातो, सँक्शन किंवा अप्रूव्ड किंवा पास केला जातो. सपोज रिपोर्टिंगच्या स्टेजमध्ये त्या इंडस्ट्रीला अफोर्डेबल नसेल, म्हणजे परवडत नसेल हा जो एनर्जी ऑडिट प्रोजेक्ट आहे तो, तर ते काय करतील, इथंच स्टॉप करतील. ओके, म्हणजे पुढचं जे आहे ऍक्शन प्लॅन, ही पुढची स्टेज येणारच नाही. पण जर ते बजेटमध्ये असेल, अफोर्डेबल असेल, पॉझिटिव्ह रिझल्ट जर असतील, तर मग लास्टची स्टेज जी आहे ती कंटिन्यू केली जाते. ज्याच्यामध्ये काय आहे, की ऍक्च्युअल एनर्जी प्रोजेक्ट्स जे आहेत ते इम्प्लिमेंट केले जातात आणि ते कंटिन्युअसली मॉनिटर केले जातात. कुठपर्यंत मॉनिटर केले जातात,
जोपर्यंत पॉझिटिव्ह रिझल्ट येत नाहीत, ओके, तोपर्यंत ह्याचं मॉनिटरिंग सुरू असतं आणि रिपोर्ट सुद्धा सुरू असतं सायमल्टेनियसली. ओके. सो हे सगळं करताना आपल्याला एवढं एकच पाहिजे, की ह्या प्रोसेसमध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट आले, तरच हा एनर्जी ऑडिट प्रोजेक्ट जो आहे तो सक्सेसफुल होतो. अदरवाईज सक्सेसफुल होत नाही. ओके. सो दिस इज एनर्जी ऑडिट प्रोसेस. नाऊ एबीसी अनालिसिस सिंपल आहे. एबीसी अनालिसिस म्हणजे काय? एक ग्रेडिंग आहे. ते आपण बघूया वन बाय वन. सो एबीसी अनालिसिस इज अ बिझनेस टर्म अँड इट इज रिलेटेड टू द मटेरियल मॅनेजमेंट. म्हणजे जे मटेरियल लागतं एखाद्या इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे सपोज पेन मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल, क्लोथ मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल, स्टील मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल, त्याला जे काही रॉ मटेरियल आपण देतो, ओके, ते प्रोडक्ट तयार करण्यासाठी, तर त्या मटेरियल मॅनेजमेंटशी रिलेटेड ही काय आहे? टर्म आहे. ते मटेरियल मॅनेजमेंटशी रिलेटेड आहे थोडक्यात एबीसी अनालिसिस. सो दिस इज टेक्निक इज युज्ड टू क्लासिफाय इन्व्हेंटरी ऑफ मटेरियल रिक्वायर्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. म्हणजे ही जी टर्म आहे, ही टर्म काय करतं? क्लासिफिकेशन करतं मटेरियलचं, जे आपण मागवणार आहोत ते प्रोसेससाठी. इन एबीसी अनालिसिस इन्व्हेंटरी मटेरियल्स आर व्हॅल्यूड. म्हणजे प्रत्येक मटेरियलचं काय होतं? व्हॅल्युएशन केलं जातं आणि त्याचा फॉर्म्युला दिला इथं. व्हॅल्यू ऑफ इन्व्हेंटरी आयटम or material is equal to item or material cost into quantity issued or consumed in a period. ओके, म्हणजे जे मटेरियल मागवलं त्याची कॉस्ट आणि क्वांटिटी किती मागवलेलं आहे त्याची कॉस्ट. ओके. सो ते याच्यामध्ये दिलेलं आहे. नाव दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. एबीसी अनालिसिसमध्ये आता जे ग्रीन कलरच्या लाईन्स येणार आहेत त्या फार इम्पॉर्टंट आहेत. थोडक्यात ते मेन कीज आहेत एबीसी अनालिसिसचे. सो ग्रेडिंग ऑफ इन्व्हेंटरी आयटम इज डन इंटू 3 कोड्स. म्हणजे एबीसी अनालिसिसमध्ये थोडक्यात काय केलं जातं? ग्रेडिंग केलं जातं मटेरियलचं, जे आपण वापरणार आहोत इंडस्ट्रीमध्ये. हे ए, बी, सी अशा 3 कोडमध्ये केलं जातात. बेसिकली ए, बी, सी हे कोड आहेत मटेरियलसाठी. सो ए क्लास. ए क्लासचं जे मटेरियल आहे किंवा जे ग्रेड आहे, ते काय आहे? तर इट इज इन्व्हेंटरी विच कंटेन्स आयटम्स दॅट अकाउंट 70% ऑफ टोटल व्हॅल्यू. म्हणजे टोटल जे मटेरियलची व्हॅल्यू आहे, ओके, सपोज 1,00,000 असेल, राइट? म्हणजे 1,00,000 मटेरियलला लागत असेल, तर 1,00,000मधले 70% जे असे मटेरियल आहेत, ते ए क्लासमध्ये येतं. ओके. ते केलेले आहेत. म्हणजे टोटल व्हॅल्यू मधले 70% जे कुठले मटेरियल आहेत, ते कुठल्या क्लासमध्ये येतात? ए क्लासमध्ये येतात. नेक्स्ट बी क्लास. इन्व्हेंटरी कंटेन्स आयटम्स दॅट अकाउंट्स 20% ऑफ टोटल व्हॅल्यू. म्हणजे काय? 1,00,000 मधले 70% तर गेले असे मटेरियल, की ज्याचं काय आहे? जास्त कॉस्ट आहे, ते ए क्लासमध्ये गेलेले आहेत. नेक्स्ट 20% म्हणजे 1,00,000तले 20% असं मटेरियल आहे, अशी इन्व्हेंटरी आहे. ती कुठं जाते? बी क्लासमध्ये जाते. आणि लास्टला सी क्लास. इन्व्हेंटरी आयटम्स और इन्व्हेंटरी दॅट कंटेन्स आयटम्स और मटेरियल दॅट अकाउंट्स फॉर 10% ऑफ टोटल व्हॅल्यू. म्हणजे राहिलेले जे 10% आहे, ते असं मटेरियल आहे, की जे सी क्लासमध्ये जातं. म्हणजे काय? इथं ग्रेडिंग केलेलं आहे. ए क्लासला किती टक्के? 70%, बी क्लासला 20% आणि सी क्लासला 10%. ओके. सो हे का केलं जातं? तर असे जे काही मटेरियल आहेत, की ज्याची कॉस्ट कमी आहे, ओके, सॉरी, असे मटेरियल्स आहेत, की ज्याचा इम्पॅक्ट प्रॉडक्टच्या क्वालिटीवर होत नाही. तर असे मटेरियल, रॉ मटेरियल आपण कमी कॉस्टनी पर्चेस केलं, तर त्याचा फारसा उपयोग किंवा फारसा इम्पॅक्ट त्या प्रॉडक्टवर होत नाही. तर असे मटेरियल आपण काय करू शकतो? पर्चेस करू शकतो विथ अ लो कॉस्ट. त्यामुळं मटेरियलची कॉस्ट काय होईल? कमी होईल. रॉ मटेरियलची कॉस्ट आणि कॉस्ट पर प्रॉडक्ट काय होईल? कमी होईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण यूज अँड थ्रो पेन घेतले. ओके. यूज अँड थ्रो पेनची किंमत किती असते? ₹2 ते ₹3 हार्डली, राइट? सो ते यूज अँड थ्रो मटेरियल मधलं मेन जे काय आहे? इंक आहे. कळतंय? सो यूज अँड थ्रो पेनला काय लागतं आपल्याला? वरचं पेनचं कव्हर, राइट? आणि आतलं जे काय आहे? इंक, राइट? आणि त्याचं कॅप, राइट? आता हे एक प्रोडक्ट आहे. कुठलं? यूज अँड थ्रो पेन विच कॉस्ट ₹2 और ₹3, राइट? सो त्यातलं मेन मटेरियल किंवा आयटम काय आहे? तर इंक. इंक चांगली पाहिजे. सो दॅट इज 70%. म्हणजे इंक हाय क्वालिटीची पाहिजे. हाय क्वालिटी इन द सेन्स त्या चालली पाहिजे. पेन जोपर्यंत व्यवस्थित उठायला पाहिजे तो, राइट? सो ते इंक जे आहे, तो आपल्याला थोडंसं गुड क्वालिटीचा घ्यायला पाहिजे. आय एम नॉट सेइंग हाय क्वालिटी, गुड क्वालिटी. तर तो घेतलं.
आहे किंवा ते जे कॅप आहे जर आपण बघितलं ते ते काय असतं लो क्वालिटीचं असतं बिकॉज त्या पेनचं नावच आहे यूज अँड थ्रू. राइट. सो ते जे वरचं कव्हर आहे किंवा जे कॅप आहे पेनचं, राइट, ते जर आपण लो क्वालिटीचं वापरलं तर त्या प्रॉडक्टवर फारसा इम्पॅक्ट होत नाही कारण मेन काय आहे ते इंक आहे त्यातलं, राइट. सो आपण जे रॉ मटेरियल लागणार आहे ते कॅपसाठी किंवा जे कव्हर आहे पेनचं त्याच्यासाठी, तर ते आपण लो क्वालिटीचं घेतलं तर कॉस्ट पर प्रॉडक्ट, ओके, म्हणजे एका पेनची जी कॉस्ट आहे ती आपण काय करू शकतो, कमी करू शकतो. तर थोडक्यात काय, एबीसी अनालिसिसमध्ये मटेरियल मॅनेजमेंट केलं जातं म्हणजे असं मटेरियल शोधलं जातं, थोडक्यात सी क्लासचं मटेरियल, की त्या सी क्लासचं मटेरियल जर आपण लो क्वालिटीचं घेतलं तर त्याचा इम्पॅक्ट जो आहे लो क्वालिटी मटेरियलचा त्या प्रॉडक्टवर काही होत नाही. ओके. म्हणून आपण काय करू शकतो तिथं मटेरियलमध्ये काय करू शकतो, किंमत कमी करू शकतो. तर थोडक्यात काय, ऑडिटमध्ये एबीसी अनालिसिस सुद्धा केलं जातं. म्हणजे असे मटेरियल्स सिलेक्ट केले जातात किंवा फाइंड आउट केले जातात, की जे लो कॉस्टचे आपण घेतले, तरी त्या प्रॉडक्टवर, इंडस्ट्रीच्या प्रॉडक्टवर काही इम्पॅक्ट होत नाही. बॅड इम्पॅक्ट होत नाहीत. आणि इम्पॅक्ट जर बॅड होत नसेल, तर ऑब्व्हियसली इथं काय होणार आहे, आपण लो कॉस्टने ते मटेरियल घेऊ शकतो आणि त्याच्यामुळे आपण कॉस्ट पर प्रॉडक्ट कमी करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल पेनचं मी दिलं, की वरचं कव्हर आणि कॅप लो क्वालिटीचं वापरलं तर काही फरक पडत नाही. त्यामुळे त्या पेनची कॉस्ट काय होते, एका पेनची कॉस्ट पर प्रॉडक्ट जे असतं ते कमी होतं. ओके. सो धिस इज अबाउट दी एबीसी अनालिसिस. सो बेसिकली मटेरियलचं ग्रेडिंग केलं जातं. जे ग्रीन कलरच्या लाईन्स दिलेल्या आहेत आणि हे येलो कलरच्या बॉक्समध्ये दिलेलं आहे, ते फार इम्पॉर्टंट आहे. ओके. सो ए, बी क्लास ग्रेडिंग केलं जातं 70, 20 अँड 10 असं मिळून 100% मटेरियलचं मॅनेजमेंट केलं जातं. त्या 100% मधले 70% ए क्लासमध्ये, 20% बी क्लास, सी क्लासमध्ये 10% असं काय केलं जातं क्लासिफिकेशन. आणि हे केल्यानंतर थोडक्यात काय मिळतं, आपण लो कॉस्टनी मटेरियल परचेस करू शकतो. कॉस्ट पर प्रॉडक्ट कमी करू शकतो. विदाउट हॅम्परिंग द क्वालिटी ऑफ द प्रॉडक्ट. ओके. So this is about the ABC analysis. So thank you. ओके. आजचं सेशन कळालं का? ऐकू येतंय? ऐकू येतंय का? हॅलो? हां, ऐकू आलं ना सगळं? झालं ना सगळं? ओके. 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 Okay. I hope you understood today's lecture, which is about the simple payback period, problems on simple payback period. Second thing is एनर्जी ऑडिट फ्लो चार्ट अँड द लास्ट थिंग इज एबीसी अनालिसिस. हे 3 पॉइंट आपण बघितले. उद्याच्या लाईव्ह लेक्चरमध्ये आपण राहिलेले जे ह्या चॅप्टरचे 2 पॉइंट्स आहेत, सिंपल पॉइंट्स आहेत. एनर्जी ऑडिट प्रोसिजर, वॉक थ्रू ऑडिट अँड डिटेल्ड ऑडिट आणि एनर्जी ऑडिट फॉर्मॅट्स आपण बघणार आहोत. विथ दिस 2 पॉइंट्स लास्टचा जो चॅप्टर आहे तो फिनिश होतो. ओके. सो थँक यू फॉर अटेंडिंग दिस video lecture, live lecture.